तर जोगेश्वरी पोलिसांनी सतर्कता दाखवत स्वतःचे नाव आणि पत्ता सांगण्यास असमर्थ असलेल्या एका 8 वर्षांच्या स्पेशल चाइल्डला अवघ्या 1.5 तासात त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं. भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नेमकी काय आहे संपूर्ण घटना जाणून घेऊयात. तर काल 30 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजताच्या सुमारास सुभाष रोड जोगेश्वरी पूर्व येथील येवले चहा दुकानासमोर गस्त घालत असताना पोलीस नाईक जगन्नाथ मिसाळ यांना एक मुलगा एकटाच रडताना आढळून आला. तो मुलगा विशेष बालक असल्यानं त्याला नाव आणि पत्ता सांगता येत नव्हता. तो केवळ अब्बा आणि अम्मा एवढे शब्द उच्चारत होता. पोलीस नाईक मिसाळ यांनी मुलाच्या टी शर्टवर लिहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका हिंदी शाळा या उल्लेखावरून तात्काळ त्या शाळेशी संपर्क साधला. शाळेतील शिक्षक लक्षकुमार नंदेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगा सोपान स्पेशल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत असल्याचे समजले. त्यानंतर सोपान स्कूलच्या शिक्षिका श्रीमती नेहा तेंडुलकर यांनी मुलाची ओळख पटवून त्याच्या पालकांची माहिती पोलिसांना दिली. मुलाचे नाव मोहम्मद शहबाज अन्सारी असून त्याच्या वडिलांचे नाव रियाज अहमद अकबर अली अन्सारी असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस प्रशासनानं तात्काळ पालकांशी संपर्क साधून जोगेश्वरी पोलीस ठाण्यात बोलावलं आणि आवश्यक खातरजमा करून मुलाला त्यांच्या ताब्यात दिलाय. दरम्यान सदर कामगिरी पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, पोलीस सहआयुक्त मनोज कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र राणे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली पोलीस नाईक जगन्नाथ मिसाळ यांनी ही कौतुकास्पद कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.